All right. So good morning, everyone. Thank you very much for your consistency. Thank you very much for joining. Thank you very much for being so committed for our wealthy and prosperous life. So आजचा चॅप्टर आहे डे 14 आणि एक परत छोटासा चॅप्टर आहे. अतिशय इंटरेस्टिंग एक्सरसाइज आहे. तुम्ही जर मॅजिक हे बुक वाचलं असेल तर मॅजिक बुक मधली ही एक्सरसाइज आहे. तिथे पण त्याचा खूप छान वापर झालेला आहे. तो 28 दिवसाच्या प्रॅक्टिसेस मध्ये इट हॅज रिअली हेल्प्ड. So let's create the chapter first, then we'll go into the details of this. Chapter is Thank You, Paid. Now you can see this tree is growing, prosperity इथे दिसते. Likewise, आपल्या पण बऱ्याचशा जणांचा अनुभूती अशा येत असतील की यू आर नाव हॅव्हिंग मोर थॉट्स ऑफ अबंडन्स. काही जणांना प्रत्यक्षात ते रिअलाइज पण होताना दिसत असतील. सी, जर समजा आपल्या डोक्यात हे पण जरी येत असेल की अरे अजून मला काही अनुभव आला नाही, हा पण एक स्कॅरसिटीचा थॉट आहे, तो पण बाजूला ठेवायची का, की अजून माझ्या लाईफमध्ये अजून काही कसं घडलेलं नाहीये. सो दॅट इज ऑल्सो क्रिएट दॅट इज अ डाऊट ऑर दॅट इज समथिंग विच इज एक्झॅक्टली अपोजिट टू व्हॉट वी वॉन्ट, जो आपण चॅप्टर नंबर 2 किंवा 3 मध्ये पाहिलं होतं. थिंकिंग अबाउट व्हॉट वी वॉन्ट दॅन व्हॉट आय डोंट वॉन्ट. सो let's look at the chapter. If you wish to enjoy more prosperity and success in life, you have to consciously, boldly, and deliberately take hold of your thoughts and feelings and redirect them towards prosperity and success. Now, this is really important. आपल्याला जर खरंच if you want to really enjoy more prosperity and success in life, you have to consciously, boldly, and deliberately take hold of your thoughts. आपल्या थॉट्सचा आपल्याला होल्ड घ्यावं लागेल. सी, मोस्ट ऑफ अस, आपण जसं त्या चॅप्टर मध्ये पाहिलं तर मोस्ट ऑफ अस जनरेट द थॉट्स विच आर निगेटिव्ह, व्हॉट वी डोंट वॉन्ट. सो इथे रोंडानी हे कोट मुद्दाम कदाचित आपल्यासाठी ठेवलं की यू हॅव टू कॉन्शियसली, बोल्डली अँड डेलिबरेटली टेक होल्ड ऑफ युअर थॉट्स अँड फिलिंग्स अँड रिडायरेक्ट देम टुवर्ड्स प्रॉस्पेरिटी अँड सक्सेस. म्हणजे एखादा जर पेमेंट देणं असेल तर त्याच्यापेक्षा जास्त अर्निंग होण्यावर फोकस ठेवा. सो दॅट इज मोर प्रॉस्पेरिटी. त्यानंतर that is like a success in life. So you now know that feeling bad about lack of money will create an even greater lack of money in your life. But it can be a particular challenge not to feel bad when we receive and pay bills. If you don't have as much money as you need, paying bills can really cause your feelings to plummet. But to have the financial freedom you want, those bad feelings have to go. I found that creating games around paying the bills helped me to feel better around them. The game I created shifted my feelings. सो इथे एक सी, गेम हा शब्द फार महत्वाचा आहे. इथे रोंडा क्रिएटेड अ गेम. गेम इज ऑलवेज अ इमॅजिनरी थिंग. गेम इज नॉट रियालिटी. सो दॅट इज क्रिएटेड बाय ह्युमन बिंग्स फॉर हॅव्हिंग फन अँड जॉय इन लाईफ. सो प्रत्येक गेम तुम्ही बघा, गेम हा क्रिएटेड बाय माणसानेच निर्माण केलेला आहे आणि आपल्या आनंदासाठी केलेला आहे. सो रोंडा सेज दॅट की दिस इज ऑल्सो अ गेम शी हॅज प्लेड अँड शी वॉन्ट्स अस टू ऑल्सो प्ले. सो इफ यू डोंट हॅव मच, आता आपलं फिलिंग काय असू शकतं, परत एकदा याला जर आपण जनरेट केलं तर लक्षात येईल की यू नो नाव दॅट फिलिंग बॅड अबाउट लॅक ऑफ मनी विल क्रिएट अन इवन ग्रेटर लॅक ऑफ मनी. So feeling bad about lack of money. If see, one thing is you may not have money or you may have less money than what you want. But if you keep feeling bad about it, की अरे माझ्याकडे पैसे नाही आहेत, तेवढे पैसे मी कमवलेलेच नाही आहेत, किंवा आत्ता या क्षणी अजून थोडे जास्त पैसे पाहिजे होते, आहेत ते पण मला पाहिजे तेवढे नाही आहेत. सो दॅट विल क्रिएट मोर लॅक. But it can be a particular challenge not to feel bad when we receive and pay bills. इमोशन्स आणि फिलिंग्स अबाउट मनी, स्पेंडिंग मनी विषयी आपण पाहिलं होतं. त्यामध्ये हे असं होऊ शकतं की वेन यू रिसीव्ह सम पेमेंटचे बिल, त्यावेळेस तुम्हाला अजून त्याविषयी लॅक विषयी भावना तीव्र होऊ शकते. इफ यू डोंट हॅव मच मनी ॲज यू नीड, पेइंग बिल्स कॅन रिअली कॉज युअर फिलिंग्स टू प्लमेंट. फिलिंग्स अजून डाऊन व्हायला लागतील, फिलिंग अजून आपल्या टुवर्ड्स वाईट भावनांकडे जायला लागतील. But to the but to have the financial freedom you want,
दोज बॅड फिलिंग्स हॅव टू गो. पण जर फ्रीडम पाहिजे तर बॅड फिलिंग्स जायलाच हव्यात. आय फाउंड दॅट क्रिएटिंग गेम्स अराउंड पेइंग बिल्स हेल्प मी टू फील बेटर अबाउट दॅम. हे ह्याचं पहिलं एक्सप्लेनेशन मॅजिकमध्ये दिलेलं आहे. द क्रिएटिंग गेम, प्रत्येक वेळी बिल पे करत असताना शी क्रिएटेड अ गेम अँड दॅट रिअली हेल्प हर. The games I created shifted my feelings, which eventually helped me to shift from scarcity mindset to wealth mindset. One game I created to shift my feelings about bills was to pretend that bills were actually checks. से फॉर एक्झाम्पल, तुमच्यासमोर एखादं लाईटचं बिल आलंय आणि त्या लाईटच्या बिलची अमाऊंट आहे ₹3,300. कन्सिडर दॅट की दॅट इज द अमाऊंट यू आर रिसिव्हिंग. तुम्हाला ते बिल नाही मिळालेलं, ॲज इफ तुम्हाला तो एक पेमेंटची ऑर्डर मिळाली की यू विल रिसीव्ह दिस अमाऊंट. दॅट्स व्हॉट द गेम शी इज क्रिएटिंग. आय वुड जम्प फॉर जॉय as I opened them and say, more money for me. Thank you, thank you. Then across each bill I would write, thank you for the money, and feel the feelings of gratitude for receiving that money, to the point where I had tears in my eyes. Now, Rhonda always says that in her book, that tears in my eyes. हा जो tears in my eyes जे आहेत, it is related to the emotions that is being created of being grateful about what you have received. एखाद्या गोष्टीची ज्यावेळेस आपल्याला अनुभूती येते त्यावेळेस सहजपणे डोळ्यातून पाणी येतं. एक्सक्यूज मी, एक मिनिट. सो एखाद्या गोष्टीची ज्यावेळेस आपल्याला अनुभूती येते, एखादी गोष्ट ज्यावेळेस आपल्याला अगदी आपल्या सबकॉन्शियस लेव्हलला आपल्याला पटते किंवा आपण त्याच्या जाणीवेने ओतप्रोत भरलेला असतो, त्यावेळेस आपल्याला नकळत आपल्या डोळ्यातून पाणी येतं. वी फील ओव्हरवेल्म्ड अबाउट दॅट. दॅट्स व्हॉट रोंडा इज टॉकिंग अबाउट, की वेन यू से थँक यू, थँक यू, थँक यू फॉर द मनी दॅट आय एम रिसिव्हिंग. इनफॅक्ट ते तुम्हाला आलेले बिल्स सुद्धा इनफॅक्ट दे आर लाईक अ चेक दॅट यू आर रिसिव्हिंग द मनी. इन्स्टेड ऑफ फिलिंग बॅड, अरे लाईटचं बिल जास्त आलं किंवा माझं ग्रॉसरीचं बिल जास्त झालं, किंवा यावेळेस थोडंसं पेमेंट जास्त होतंय. इन्स्टेड ऑफ फीलिंग बॅड अबाउट इट, क्रिएट अ जॉयफुल फीलिंग अबाउट दॅट, ॲज इफ यू आर रिसिव्हिंग मनी. Finally, when I was able to pay the amount on each bill, I would say, thank you, paid, and paid with gratitude. So this is the game. आपल्याला गेम काय खेळायचा आहे? बिल रिसिव्ह झाल्यानंतर थँक्यू फॉर द मनी, अँड वन्स यू पे दॅट, थँक्यू, पेड with gratitude. Today, I would like you to take any current unpaid bills you have. Look at each amount and briefly imagine that this is the check you are receiving. Then write across one, thank you for the money. तुमच्याकडे आता जर काही समजा बिल्स टू बी पेड असतील ते सगळे बाहेर काढा किंवा प्रिंट करून घ्या त्याला. से थँक्यू फॉर द मनी. For your unpaid bills, if your unpaid bills are online, then print them out and write thank you for the money across each one. Next, I would like you to take 10 bills you have paid in the past and write across the front of each one, or each one of them, thank you paid. Feel truly grateful that you had the money to pay the bill. I've been doing this practice more than 20 years to this day. I still write across my bills. Thank you, paid. And I always have the money to pay every bill. I would encourage you to follow my footsteps. See, एक लक्षात घ्या, this sentence is very important. I have been doing this practice for more than 20 years. Now, this is not a small period, by the way. एक एक माझं मी नेहमी ट्रेनिंग्समध्ये सांगत असतो, कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट दॅन टॅलेंट. Most of us rely on talent. And if you see that, many people
They may be ordinary in talent, but they produce extraordinary results because they are consistent. And many talented people, they fail to produce the result because they are inconsistent. See, inconsistency is not bad. Inconsistency is not wrong, but that will take away your talent also. 20 वर्षापासून एखादी जर व्यक्ती एक प्रॅक्टिस करत असेल विथ द ट्रस्ट, बिलीफ अँड द फेथ, ज्याला असं म्हणूया, त्या श्रद्धेने, त्या डेडिकेशननी जर एखादी गोष्ट 20 वर्ष कोणी करू शकत असेल तर रिझल्ट गॅरंटेड आहे. वी आर मोस्ट ऑफ द टाइम ट्राईंग थिंग्स इन आवर लाईफ. आपण आपल्या लाईफमध्ये गोष्टी ट्राय करत राहतो. वी डोंट फॉलो पाथ. एक पाथ फॉलो नाही करत. आणि तो पाथ न फॉलो केल्याचा सगळ्यात जास्त व्हॉट आय फील की सगळ्यात जास्त त्याचा जर नुकसान जर कोण सहन करत असेल तर दॅट्स वी. So my invitation to you is, while doing this chapter, look at each and every sentence, what that sentence is saying to us. Now, if Rhonda is saying that in her book that I have been following this since last 20 years, you and I need to ask ourselves a question. आपण आपल्याला एक प्रश्न विचारायला हवा की आपण खरंच इतके कन्सिस्टंट आहोत का इतके लाईफमध्ये? आर वी रिअली कन्सिस्टंट? आपण जे ठरवतो, फॉरगेट अबाउट 20 years. Have you followed anything for 2 years, 20 days, 2 months? आणि जर नसेल तर वी नीड टू बी कन्सिस्टंट. वी हॅव टू ब्रिंग द कन्सिस्टन्सी, सिन्सिअरिटी इन अस, सो दॅट इट विल प्रोड्यूस रिझल्ट्स. सो ही प्रॅक्टिस सिम्पल आहे. या प्रॅक्टिसेसमध्ये कदाचित दिस नॉट लाईक वन टाइम प्रॅक्टिस. न पे केलेले बिल्स घ्या, नसतील तर प्रिंट आउट करा आणि त्याला सांगा, त्यावर लिहा थँक्यू फॉर द मनी. आणि वन्स you pay them, write with the gratitude, thank you, paid. So you are feeling yourself with gratitude. But I want you to look at the underlying statements. Like I said, 20 years of consistency, 20 वर्षाची consistency. Maybe the मंत्र हाच असू शकतो आपल्या प्रत्येकासाठी, consistency. And that is what is lacking amongst 90% of the people. आपण आपल्या मुलांना पण कन्सिस्टन्सी विषयी शिकवत नाही, त्यांना टॅलेंट विषयी शिकवतो. वी वॉन्ट देम टू बी टॅलेंटेड रादर दॅन कन्सिस्टंट. We don't make sure that they are sitting consistently. We don't make sure that they are doing things consistently. We are more obsessed by their mark sheet. We are obsessed by their results rather than their consistency. आता जी आपली वर्ल्ड कपची मॅच झाली त्यामध्ये तिलक वर्मा, त्यांनी त्याचा इंटरव्ह्यू मी वाचला. ही सेड 4 वर्ष मी सकाळी 4 वाजता उठून ग्राउंडवर जायचो, ट्रेनरच्या मागे लागायचं की मला मला काहीतरी शिकव, मला काहीतरी मदत कर, हेल्प मी टू डू समथिंग. 4 वर्ष मी सकाळी जाऊन त्याच्यासमोर त्याला दिसेल म्हणून दररोज ग्राउंडला चक्रा मारायचो. आणि आय यूज टू लिटरली प्लेट त्याच्यासमोर हात जोडून सांगायचो की डू समथिंग फॉर मी. 4 years of consistency had made him a player who is in the Indian cricket team. So, kadachit, we have to really introspect with ourselves. Are we really consistent? कारण ही एक्सरसाइज जी आहे, for me, it is more of introspection of consistency rather than anything else. So, with this thought, let's begin the day with की are we really consistent? आणि ही एक्सरसाइज तर कराच. जे पैसे तुम्ही जे बिलं तुमच्याकडे आलेले आहेत, look at them, say to yourself की thank you for the money, because as it is a money for you. And जे बिलं तुम्ही पे करणार आहात त्यावर लिहा थँक्यू, पेड. सो हा एक छोटासा असा चॅप्टर आहे. एनी डाऊट, एनिथिंग फॉर यू, एनिथिंग दॅट यू वुड लाईक टू शेअर? ऑल राईट. सो थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. आजचा तुमचा दिवस अत्यंत शुभ जावो, मंगलमय जावो, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणाऱ्या जावो, अँड ऑफकोर्स कन्सिस्टन्सीचा जावो. सो थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन. उद्या परत भेटूया सकाळी 6:30 वाजता एका नवीन चॅप्टरसह, चॅप्टर नंबर 15. थँक्यू व्हेरी मच. Thank you, sir. Sir, Thank you. thank you. Thank you, sir.
Thank you. Thank you, sir. थँक्यू. थँक्यू सर.